देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही, चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राइब करा। निवडणुकीत थरार वाढला, नामांकनासाठी शेवटच्या 2 दिवसात गर्दीचा महापूर अपेक्षित। महायुती कोसळल्यानंतर शहरात नवी राजकीय समीकरणे, उमेदवार अद्याप धुसरच। अध्यक्षपदासाठी तिढा कायम, कोणाचं नाव अंतिम, पुसदला प्रतीक्षेची ससे होलपाट। तिकिटासाठी धावपळ, बैठकींचा सपाटा, दिग्गजांची राजकीय गणिते बदलली। 6 ते 8 प्रभागात तिरंगी चौरंगी लढतीचे चिन्हे, निवडणूक अत्यंत रोमांचक होणार। अखेरच्या क्षणी उमेदवारीची घोषणा, पुसदचं पारंपरिक राजकारण पुन्हा रंगात। अंतिम टप्पा तणावग्रस्त, बंडखोरीची शक्यता वाढली, पक्षांतर्गतच ताप वाढतोय। नामांकन केंद्रात कडेकोट सुरक्षा, प्रशासन सज्ज, अतिरिक्त पथके तैनात। शहरात एकच चर्चा, कोण होणार नगराध्यक्ष, नागरिकांमध्ये उत्सुकता शिगेला। राजकीय रणशिंग फुंकले, पुढील 48 तास पुसदच्या भवितव्याचा निर्णय घेणार। निवडणुकीच्या रणशिंगाला सुरुवात, शेवटच्या 2 दिवसात नामांकनाचा महास्फोट होण्याची शक्यता। पुसद नगर परिषद निवडणुकीची नामांकन प्रक्रिया सुरू होऊन 4 दिवस उलटून गेले, तरीही अपेक्षित प्रमाणात अर्ज दाखल न झाल्याने राजकीय समीकरणे अजूनही धुसरच आहेत। सुरुवातीचे दिवस शांत गेले, परंतु आता अखेरचे 2 दिवस उमेदवारांच्या दृष्टीने निर्णायक ठरणार असून शुक्रवार आणि शनिवारला नामांकन केंद्रात मोठी गर्दी उसळण्याचे संकेत राजकीय सूत्रांकडून मिळत आहे। तहसीलदार महादेव जोरवर यांनी दिलेल्या माहितीनुसार 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असून शनिवारसह सुट्टीचे दिवसही नामांकन स्वीकारले जाणार आहे। त्यामुळे अनेक इच्छुकांनी अंतिम क्षणाची वाट पाहत आपली राजकीय गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे। अध्यक्षपदासाठी तिढा कायम, उमेदवारांचा पत्ता अजूनही अस्पष्ट। पुसद नगराध्यक्ष पदासाठी 15 प्रभागांमधून 31 जागांसाठी निवडणूक होत आहे। शहरातील सर्व प्रमुख गटांनी अजून अंतिम उमेदवार जाहीर केला नसल्याने अध्यक्षपदाचा तिढा मात्र अधिकच गडद झालेला आहे। मागील काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्यानंतर महायुती कोसळली आहे। त्यानंतर सर्वच पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने आता उमेदवार चोखपणे ठरवण्याचा दबाव स्थानिक नेतृत्वावर वाढला आहे। अंतिम क्षणात अनेक दिग्गजांनी पक्षांच्या उच्चस्तरीय नेत्यांशी संपर्क साधत प्रभागानुसार त्यांची मागणी केली आहे। जातीय समीकरण, भौगोलिक राजकारण, कार्यकर्त्यांचा दबाव आणि मागील निवडणुकीतील मतसंख्या या सर्वांचा ताण केंद्रस्थानी आला आहे। यामुळे काही इच्छुकांची धावपळ वाढली असून काहींनी स्वबळावर अपक्ष म्हणून लढण्याची तयारीही सुरू केली आहे। युती तुटल्यानंतर पुसद नगर परिषद निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले आहे। आजवर निवडून येण्याची हमी मानले गेलेले 6 ते 8 प्रभाग आता तिरंगी चौरंगी लढतीचे रणांगण बनण्याची शक्यता आहे। भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उभाठा, काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि अपक्ष अशा अनेक गटांमध्ये कट्टर लढत पाहायला मिळाले, अशी चर्चा शहरभर सुरू आहे। शेवटच्या क्षणीच उमेदवारीची घोषणा, पुसदमधील पारंपरिक राजकारणच पुन्हा दिसत आहे। तर पुसदच्या राजकारणात नेहमीप्रमाणेच अंतिम क्षणापर्यंत वाट पाहणे, साम दाम दंड भेदाचं राजकारण, अंतर्गत गटबाजी, घराणेशाहीतील दबाव, पक्ष अंतर्गत जागेची ओढाताण ही सर्व दृश्य या निवडणुकीतही स्पष्टपणे दिसू लागली आहेत। यामुळे नामांकनाचा शेवटचा दिवस म्हणजे राजकीय उत्साह, तणाव आणि थराराचा दिवस ठरणार आहे। नामांकनाच्या अखेरच्या 2 दिवसात मोठी गर्दी अपेक्षित असल्याने प्रशासनाने अतिरिक्त कर्मचारी, पोलीस पथके आणि नियंत्रण व्यवस्थाही तैनात करण्याची तयारी केली आहे। अधिकारी वर्गाने स्पष्ट केलंय की नियमावलीप्रमाणेच प्रक्रिया पार पडेल, कोणालाही अडथळा सहन केला जाणार नाही। आता उरलेले 2 दिवस म्हणजे पुसद नगर परिषद निवडणुकीच्या अग्निपरीक्षेचे दिवस। अनेक दिग्गज मंडळींचे राजकीय भविष्य ठरणार असून पक्षांतर्गत नाराजी किंवा बंड देखील उफाळून येण्याची दाट शक्यता आहे। शहरात मात्र एकच चर्चा, नाव कोणाचे घोषित होणार आणि निवडणूक कोणाच्या बाजूने लढणार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.